या फॉर्म्युलाने तुम्ही बघू शकता की तुमच्या मुलांची हाईट ही नॉर्मल आहे की नाही. फॉर्म्युला आहे 6x + 77. यामध्ये 6 इंटू एक्स म्हणजेच तुमच्या बाळाचं एज प्लस 77. एक्झाम्पल, तुमच्या बाळाचं एज जर का 4 इयर असेल तर 6 इंटू 4 + 77. याचं आन्सर येतं 101. म्हणजेच तुमच्या बाळाची हाईट 101 असली पाहिजे. यापेक्षा जर का कमी असेल तर तुमच्या पिडियाट्रिशियनचा सल्ला घेणं गरजेचं आहे. हा फॉर्म्युला 2 वर्ष ते 12 वर्षाच्या मुलांपर्यंत वापरू शकतो. जन्माच्या वेळी बाळाची लेंथ असते 50 सेंटीमीटर. त्यानंतरचे 6 महिने ती 2 to 2.5 सेंटीमीटर पर मंथने वाढते आणि नेक्स्ट 6 मंथ 1 to 1.5 सेंटीमीटर पर मंथने वाढते. 1 वर्षाच्या बाळाची हाईट ही अराउंड 75 सेंटीमीटर असते, तर 2 वर्षाच्या बाळाची हाईट ही अराउंड 86 to 87 सेंटीमीटर असू शकते. बाळाची उंची ही 2 घटकांवर अवलंबून असते. एक म्हणजे जेनेटिक आणि दुसरं म्हणजेच एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स. जेनेटिक म्हणजेच आई आणि वडील या दोघांच्याही उंचीनुसारच बाळाची उंची ही अवलंबून असते. पॉईंट 3 फिजिकल ऍक्टिव्हिटी. मुलं जर का स्विमिंग करत असतील, सायकलिंग करत असतील, दोरीच्या उड्या मारत असतील तर यामुळे देखील त्यांची हाईट वाढण्यासाठी मदत होते. पॉईंट 4 रात्रीची शांत झोप. मुलं जर का रात्रीची शांत झोप घेत असतील तर यावेळेस ग्रोथ हॉर्मोनचं सिक्रेशन होत असतं आणि त्यामुळे देखील हाईट वाढण्यासाठी मदत होते. लास्ट पॉईंट म्हणजेच एक्सरसाइज किंवा योगा. मुलांमध्ये धनुरासन, उष्ट्रासन, भुजंगासन किंवा कोणासन, वृक्षासन इत्यादी आसनं केल्यामुळे देखील हाईट वाढण्यासाठी मदत होते. तसेच मुला मुलींची ॲव्हरेज हाईट किती असली पाहिजे हे तुम्ही या चॅटमध्ये बघू शकता.